गुड मॉर्निंग. नमस्कार. आज आपण बनवणार आहोत इडली सांबार. त्यासाठी लागणारं साहित्य, आता हे सांबार जे आहे ते थोडंसं चटपटीत आणि पावसाळ्याच्या दिवसात इडली सांबारची चवच वेगळी असते. तर आता आपल्याला साहित्य असं घेतलेलं आहे आपण. हा बारीक चिरलेला टोमॅटो, हे सिमला, थोडेसे तोंडले मला आवडतात म्हणून मी घातलेले आहेत. हे बारीक चिरलेलं वांगं, हे आहे थोडंसं गाजर, फोडणीसाठी कढीपत्ता, हा लाल तिखट, सांबार मसाला घरीच बनवलेला आहे, हे कसुरी मेथी आणि फोडणीसाठी हे जिरं आणि मोहरी, आणि थोडं हे उकडून घेतलेलं आहे, आणि शेवग्याच्या शेंगा आहेत, आणि डाळ थोडी शिजवून घेतलेली आहे. तर आता आपलं तेल इथं कडकडीत गरम झालेलं आहे. थोडं गॅस एकदम कमी ठेवायचा. सगळ्यात पहिल्यांदा आपण मोहरी, जिरं आणि कढीपत्त्याची फोडणी दिलेली आहे. फोडणी चांगली तडतडल्यानंतर आपण या सगळ्या भाज्या घालून घेऊ. थोडासा चवीपुरता गूळ पण आहे, हवा असाल तर घालू शकता, आवडत नसेल तर नका घालू. या सगळ्या भाज्या आपण यात घातलेल्या आहेत. भाज्या आपण त्या व्यवस्थित परतून घेऊया. हे सांबार झटपट एक 10 मिनिटात तयार होईल. शेवग्याच्या शेंगा उकडून घेतल्यामुळं त्याला फार वेळ नाही लागणार आहे, आणि सर्व भाज्या एकदम बारीक चिरून घेतलेल्या आहेत. भाज्या बारीक चिरून घ्यायचं कारण म्हणजे जेवढ्या भाज्या तुम्ही बारीक चिरताल तेवढी ते चवदार लागतात. शेंगासुद्धा थोड्याशा बारीकच घ्यायच्या, आणि कुठली भाजी धुवून चिरावी, कारण चिरून घेतल्यानंतर त्यातील व्हिटॅमिन सगळे पाण्यात जाऊ शकतात. शेवग्याच्या शेंगाची सुद्धा सालं खूप काढायची नाहीत, सालामध्ये सुद्धा व्हिटॅमिन असू शकतं. आता पावसाळ्याच्या दिवसात असं चटपटीत सांबार इडली, आणि आज खरं तर शनिवार असल्यामुळं मला थोडासा वेळ होता. रोज ऑफिसच्या घाईगडबडीमध्ये ब्रेकफास्ट आपण असा तसंच करतो, तर थोडंसं मी असं प्लॅन करते की शनिवारी साधारणपणे व्यवस्थित ब्रेकफास्ट होतो, सगळे एकत्रही आपण खाऊ शकता. त्याप्रमाणे आता हे मी परतून घेते. थोडं चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे. मीठ अगोदर आपण ही डाळ शिजवताना आपण टाकलेलं होतं, आणि तुरीची डाळ किंवा कुठली डाळ थोडे एक अर्धा तास किंवा एक तासभर भिजवून ठेवली तर ती शिजतेही लवकर, गॅसही कमी लागतो, आणि कुठली डाळ व्यवस्थित शिजली तर त्याची चव जरा वेगळीच येते. आता ह्यात हे परतताना मी परत ह्यात हळद नाही टाकत आहे, ऑलरेडी हळद ह्या डाळीमध्ये आपण टाकलेली आहे. तर साधारणपणे असंच एक 10 मिनटं परतून घ्यायचं. ह्या भाज्या परतताना झाकण नाही ठेवायचं, म्हणजे भाज्यांचा जो हिरवेपणा आहे